कधी कधी असं वाटतं की असू देत तो जेलमध्येच, तीच लायकी आहे त्याची. सचिनची सुटका कधीपर्यंत होऊ शकेल? जामिनाचा अर्ज केलेला आहे, त्याच्यावरती सुनावणी झाली की लगेच त्यांना जामीन मिळून ते बाहेर येतील. मी तुला घरी घेऊन जायला आलो, जातो. सचिनरावांच्या बेलचं कुठपर्यंत आलं ते जरा जाणून घ्यायचं होतं. प्रयत्न चालू आहेत माझे. सूर्यभान, तू एक काम कर, तू सतत त्या मोहनवर नजर ठेवून राहा. हे असं झालं सगळं. बापरे, मग आता सचिनराव कुठे आहेत? अजून पोलीस स्टेशनलाच आहेत? हो, म्हणजे सावरी म्हणाली की त्यांचे प्रयत्न सुरू आहेत बेल मिळवण्याचे. तिने धनाजीराव मानेंना सुद्धा फोन केला होता. ती म्हणाली की 1-2 दिवसात सुटतील ते. पण त्यांच्यावर खटला मात्र चालूच राहणार. मला कळत नाही, चांगल्या माणसाच्या मागेच ही संकट हात धुवून का लागलेली असते. खरं तर फार चांगले गृहस्थ आहेत ते. कायद्यानं त्यांची आई दोषी आहे ठरल्यानंतर तिच्या विरोधात स्वतः उभे राहिले ते. अगं, या माणसाने आयुष्यात एखाद्याला साधी चापट सुद्धा वाटली नसेल आणि अशा सज्जन गृहस्थाच्या हातून खून. ते चुकून घडलं भाऊजी. हो, पण ते सिद्ध होईपर्यंत त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार राहणारच ना. मला खरं तर वाईट वाटतं ते संयोगिताचं. बिचारी आगीतून उठली आणि फुपाट्यात पडली. तिचा पहिला नवरा ॲक्सिडेंटमध्ये गेला आणि दुसऱ्या नवऱ्याच्या आयुष्यामध्ये हा असा ॲक्सिडेंट होऊन बसला. होईल होईल, सगळं व्यवस्थित होईल. सावरीनं धनाजीला फोन केलेलाच आहे. शिवाय हर्षवर्धन रावई आहे, ते सुद्धा काही ना काहीतरी करतीलच. हो, आणि मी नेहाला सुद्धा कळवलंय सगळं. ती पण म्हणाली की मी बघते काय होते का. शेवटी आपण सगळ्यांनीच आपापल्या परीनं प्रयत्न करायला पाहिजेत. बाकी सगळं देवाच्या हातात आहे. त्याच्या मनात असेल ना तर समुद्री वादळात सापडलेली छोटीशी नाव सुद्धा किनाऱ्याला लागेल आपोआप. मला खात्री आहे सचिनरावांवरती आलेलं हे संकटाचं वादळ लवकरच दूर होईल. साहेब, माझा जामीन झालाय का? होईल हो. काही कसली आहे? तुम्हाला काही त्रास आहे का इथे? नाही, त्रास असा. राहा 2-4 दिवस. काय तेवढीच आम्हाला संधी मिळेल तुमचा पाहुणचार करण्याची. साहेब, तुम्ही मला इथे बाहेर का बोलवलंत? तुम्हाला आतमध्ये उकडत असेल ना, उन्हाळा आहे, ऊन आहे, त्यामुळे बोलवलं जरा बाहेर पंख्याखाली बसायला. थंड वगैरे घ्या. काय 2 थंड सांग रे. हो साहेब. साहेब, मला अजून किती दिवस इथे राहावं लागणार आहे? आता हे तुमच्या वकिलावर अवलंबून आहे. बाकी तुमचा वकील पण जोरदार आहे. शिवाय तुमचा साला बिल्डर आणि तुमच्या पाठीशी धनाजीराव मानेंसारखा लीडर. आता तुम्ही व्हा लीडर. काय जमलं का नाही? हे बघा, काहीही होणार नाही. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी आहे ना, काही लागलं तर मला सांगा. अहो, तुमची चांगली खातरदारी करायची अशी ऑर्डर आहे आम्हाला वरून. टेन्शन घेऊ नका. किती विचित्र घडलं रे सगळं. खूप वाईट वाटतंय संयोगिताकडे बघून. मला सचिनरावांची काळजी वाटते. तुरुंगात राहणं इतकं काही सोपं नाही हर्षदा. आणि त्यातनं आपली चूक नसताना तर त्याहूनही कठीण. कसे राहत असतील ते, काय करत असतील का ते? आधी आपण लवकरात लवकर सोडवायला हवं रे त्यांना. दादा प्रयत्न करतोय ना, तर आपण काय करणार आणखीन? मला नाही वाटत दादा प्रयत्न करत असतील. आधीच त्यांचा सचिनरावांवर राग आहे, त्यात ही आयतीच संधी चालून आली. ते नाही सोडणार. हर्षदा, अगं कधीतरी चांगलं बोलत जा त्याच्याबद्दल. इतका काय तो वाईट नाहीये. मला मान्य आहे की त्याच्या मनात सचिनरावांविषयी आढी आहे.
पण कितीही झालं तरी स्वतःच्या बहिणीच्या नवऱ्याला तो तुरुंगात खितपत पडू देणार नाही. शेवटी त्याच्या इब्रतीचा प्रश्न येतो. पण आधी आपणही काहीतरी करायला हवं रे. त्यांच्या संकटाच्या प्रसंगी आपणही मदत करायला हवी. आपण दाजींशी बोलूयात. हे बघ, धनाजी काकांनी त्यांचा वकील पाठवलाय. दादाही प्रयत्न करतोय. यांच्याकडून काही झालं नाही तर नक्की आपण तुझ्या दाजींना सांगूयात. नाही, मला नको. का? नाही हर्ष, मी नाही घेणार. ठीक आहे, मग मी पण नाही घेणार. अहो, असं काय करताय? तुला नकोय ना, मग मला पण नको. हर्ष, असं लहान मुलासारखं का हट्ट करताय तुम्ही? प्लीज मला फोर्स करू नका. हे बघा, तुम्हाला जास्त गरज आहे म्हणून तुम्ही घ्या. मी तुला एकदा सांगितलं शारदा, हर्ष, आय एम सॉरी शारदा. मी तुला फोर्स केला मी, आणि तू सुद्धा प्यायलीस. कारण तुला खरंच काळजी वाटते माझी. तू प्रेम करतेस माझ्यावर म्हणून. तुझ्या जागी जर माझी बायको असती तर तिने हातही लावला नसता, कारण तिला काहीच वाटत नाही माझ्याबद्दल. हर्ष, मी तुमचं ऐकलं ना, मग आता तुम्ही माझं ऐका. झालं तेवढं बस झालं. हर्ष, तुम्ही आता घरी जायला हवं. सगळी वाट बघत असतील तुमची. तिथे तुमची जास्त गरज आहे. शेवटी तेही तुमचं कर्तव्य आहे ना. ठीक आहे, तू म्हणतेस तर जातो मी. थँक्स फॉर एव्हरीथिंग. वहिनी,
या केसमध्ये सचिनरावांना काहीही होणार नाही. आज कोर्टाचं हिअरिंग आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की हा निकाल आपल्या बाजूनेच लागेल. हो, पण आज फक्त हिअरिंग आहे, निकाल नाही आहे. आणि जोवर निकाल लागत नाही तोवर आपण काहीच सांगू शकत नाही ना. म्हणजे तोवर सचिनराव आतच राहणार? नाही, त्यांना बेल मिळेल ना. आता चला, आता डिस्कशन बस. संयोगिता, आपल्याला जायचं आहे ना, कोर्टात जायचं आहे. चल तू खाऊन घे, उपाशी पोटी बाहेर नको पडायला. हां, चल खाऊन घे. चला सगळ्यांनी नाश्ता करून घ्या. चल. संयोगिता, यांनी काही खाल्लं असेल? हे बघ, तू आत्ता त्याचा विचार करू नको. आपण त्यांना लवकरात लवकर सोडवूयात. हां, खाऊन घे. बस बस. हां वकील साहेब, बोला. हां म्हणजे मी, हां बोला ना. काय मेला? हॅलो, हां मी आसावरी भोसले हां हां. नाही पण अच्छा, पण मग बरं 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 ठीक आहे. हां चालेल. हो. काय झालं वहिनी? तू मन काय झालं? तुम्ही सगळे एवढे गप्प का बसलात? काही प्रॉब्लेम झालाय? ही का रडतीये? काय झालंय? अरे काय झालंय? दादा, तो मोहन मेला. तुला कोणी सांगितलं? म्हणजे आपल्या वकील साहेबांचा फोन आला होता. तुला आपले वकील म्हणजे? आपले वकील देशमुख वकील. कोण देशमुख? मी तर या केस संदर्भात पद्मावरांशी बोललो होतो. मग देशमुख कोण? नाही हो, धनाजी काकांचे वकील आहेत ते. त्यांनीच पाठवलं होतं त्यांना. नाही पण धनाजीरावांना हे कोणी सांगितलं? अच्छा, असं आहे तर. मी तुम्हाला खूप फोन ट्राय केला काल, तुमचा फोन लागला नाही. मी बस
कळलं मला काय ते. या घरातल्या लोकांचा माझ्यावरचा आणि माझ्या कर्तृत्वावरचा विश्वास उडालाय. कळलं मला, कळलंय मला. निरंजन, निरंजन, उठ ना. काय आलं? काय आलं? दिवसा डवळ्या झोपा काढतोस आणि मला विचारतोस काय झालं? तू उठ, आधी उठ. उठ ना. उठतो का बाई? काय झालं? हर्षवर्धनची माहिती काढायला सांगितली. काय झालं? तू सारखं सारखं तेच काय विचारतेस का? 2 मिनिटं झोपलो काय लगेच डोळ्यात खुपलं का तुझ्या? तुला काय झोपायचे पैसे देते मी? हा? सांगितलेलं काम करू नकोस आणि मला ऐकवतोस. युजलेस. तुझ्यात आणि त्या केरसुणीत ना काही फरक नाहीये. ती केरसुणी बरी, निदान कामी तरी येते. तू तर काही करू शकत नाहीस. काहीच नाही. हे बघ दी, मी काय करू शकतो आणि काय करू शकत नाही हे अजून तुलाही माहित नाही. हर्षवर्धन भोसलेची माहिती हवी होती ना तुला? त्याच्याबद्दल एक सॉलिड न्यूज आहे माझ्याकडे. ऐकायचे? ऐक. हर्षवर्धन भोसलेच्या बहिणीच्या नवऱ्याला खुनाच्या आरोपाखाली अटक झाली. काय? येस. कळलं मी काय करू शकतो ते? युअर ऑनर, या केसमध्ये ज्याचा खून झालाय त्या मोहनने याआधी आरोपी सचिन म्हात्रेंवर एकदा हल्ला केला होता. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. माझ्या आशिलावर अजून गुन्हा सिद्ध व्हायचा आहे, तेव्हा कृपया त्यांना आरोपी म्हणून संबोधलं जाऊ नये. ऑब्जेक्शन सस्टेन. मिस्टर सचिन म्हात्रेंवर मृत मोहनने याआधीही हल्ला केला होता. त्यात सचिन म्हात्रेंना किरकोळ दुखापतही झाली होती आणि कदाचित याच गोष्टीचा राग त्यांच्या मनात असावा. त्यामुळे मोहनसोबत झालेल्या झटापटीत त्यांचा ताबा सुटला आणि त्याच रागाच्या भरात त्यांनी मोहनवर गोळी झाडली. ऑब्जेक्शन युअर ऑनर. गोळी चुकून सुटलेली आहे. हे अजून सिद्ध व्हायचंय. पण युअर ऑनर, सचिन म्हात्रेच्या मनामध्ये मोहनबद्दल जर राग होता आणि त्यांना त्याचा खून करायचा होता तर त्यांनी त्याला बाहेर कुठेही मारलं असतं. त्यासाठी स्वतःच्या घरात बोलवण्याची काही गरज नव्हती. शिवाय पोलिसांच्या हाती जी काय माहिती लागलेली आहे त्यावरून या मोहननंच कुठून तरी ते पिस्तूल चोरून आणलं होतं. त्यामुळे खून करण्याचा इरादा हा मोहनचा होता, सचिन म्हात्रेंचा नव्हता, हेच सिद्ध होतं. हो, बंदूक जरी तोच घेऊन आला तर मृत्यूही त्याचाच झालाय. आणि यात एकच सिद्ध होतं की झालेल्या झटापटीत त्याच्या हातातून ती बंदूक हिसकावून घेऊन त्याचा खून केला. सचिन म्हात्रे हे समजूतदार आणि सुशिक्षित नागरिक आहेत. त्यामुळे त्यांनी जर विचार केला असता तर सामोपचाराने यातून मार्ग काढू शकले असते. पण त्यांनी तसा विचार केला नाही. त्यांनी हिंसेचा मार्ग पत्करला आणि मोहनचा खून केला. युअर ऑनर, समोर उभ्या असलेल्या व्यक्तीशी सामोपचाराची भाषा तेव्हाच केली जाऊ शकते जेव्हा समोरचा व्यक्ती सुद्धा त्या मनस्थितीत असेल. हातात पिस्तूल घेऊन आपल्याला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसाशी काय बोलणार आणि कसं बोलणार? अहो, आपला मृत्यू समोर उभा आहे तेव्हा प्रत्येक माणूस स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करणार. आपल्याला मारायला आलेल्या माणसाशी कोणी गप्पा मारत बसत नाही. माझ्या आशिलानं तेच केलं. स्वतःच्या बायकोचं रक्षण करण्यासाठी त्यानं मोहनला प्रत्युत्तर दिलं आणि त्यात चुकून गोळी सुटली आणि दुर्दैवानं मोहनचा मृत्यू झाला. माझे मित्र ॲडव्होकेट देशमुख सारखे चुकून गोळी सुटली म्हणतायत. पण ही गोळी चुकून सुटली की मुद्दाम मारली गेली
हे अजून सिद्ध व्हायचंय आणि पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत त्यांनी सचिन म्हात्रेंना 7 दिवसांचा रिमांड द्यावा. युअर ऑनर, माझे अशील विवाहित आहेत. त्यांच्या संपूर्ण घराची जबाबदारी त्यांच्यावर आहे. शिवाय ते एका बँकेचे कर्मचारी पण आहेत. मला वाटतं अशा परिस्थितीत त्यांच्या घराचा, त्यांच्या नोकरीचा आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांचा विचार करून कोर्टानं त्यांना जामीन द्यावा अशी मी कोर्टाला विनंती करतो.